नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक काहीतरी वेगळी, खूपच पौष्टिक आणि अफलातून चव असलेली कोथिंबीर वडी. ही वडी खास आहे कारण यामध्ये आपण वापरणार आहोत मिक्स डाळी, ज्यामुळे ही रेसिपी केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. साधारणपणे कोथिंबीर वडी आपण बेसनपासून बनवतो, पण आजची ही रेसिपी थोडी हटके आहे. तूर डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, तसेच उडीद डाळ आणि मसूर डाळ या डाळींपासून आज आपण कोथिंबीर वडी बनवत आहोत. यामुळे वडीला मस्त टेक्स्चर येतं आणि प्रोटीन्सही भरपूर मिळतात. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 1 वाटी आपण इथं छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली, म्हणजे हरभरा डाळ 1 छोटी वाटी घेतली. अर्धी वाटी आपण मूग डाळ घेतली. पाव वाटी तूर डाळ, 4 चमचे मसूर डाळ आणि 4 चमचे उडीद डाळ. या डाळी पूर्णपणे धुवून, स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने धुवून आपल्याला 1-2 तासासाठी भिजत घालायच्या आहेत. या डाळी चांगल्या व्यवस्थित भिजल्या की आपली कोथिंबीर वडी खुसखुशीत, खमंग आणि एकदम पोकळ मऊ होते. इथं पहा 2 तासासाठी डाळी भिजवून घेतल्या मी तुम्हाला दाखवते डाळ कशा प्रकारे भिजली. मिक्स डाळीची कोथिंबीर वडी जेव्हा आपण बनवतो तेव्हा त्याच्यापासून मिळणारे प्रोटीन्स तर भरपूर आहेतच, त्याचबरोबर कोथिंबीरीचा स्वाद आणि खुसखुशीत खमंग कोथिंबीर वडी आपली होते. इथं पहा डाळ छान अशी भिजलेली आहे आपली. आता आपण ह्या डाळी पूर्ण निथळून घेऊया. पूर्णपणे या डाळींचं पाणी काढून घ्यायचं आणि या डाळी मिक्सरला लावून घ्यायच्या. अजिबातसुद्धा पाणी न वापरता ही डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. छान चवीची ही कोथिंबीर वडी होते. तुम्ही करून पहा. अगदी बेसन पिठामध्ये तर नेहमीच आपण कोथिंबीर वडी करतो. अगदी चणा डाळ भिजवूनही आपण कोथिंबीर वडी करतो. पण अशी मिक्स डाळीची जेव्हा वडी तुम्ही करून पाहाल, अप्रतिम चवीची वडी होते. अगदी 4 दिवस जरी तुम्ही वडी ठेवलीत तरी आहे अशी कुरकुरीत, खमंग आणि कमी तेलकट होते. तर इथं पहा आता ह्या डाळी आपण मिक्सरला घ्यायच्या आणि त्याचबरोबर 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि हा पूर्णपणे मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. पूर्णपणे या डाळी अशा प्रकारे करायच्या आहेत. एकदम बारीक पेस्ट करू नका. दरदरीत अशी ही डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. पाहू शकत असाल तुम्ही. जेव्हा अशा पद्धतीने आपण डाळ वाटून घेतो तेव्हा ही कोथिंबीर वडी कुरकुरीत, खमंग, खुसखुशीत आणि हलकी पोकळ होते. सगळी डाळ पूर्णपणे आपण वाटून घेतलेली आहे. डाळीला जरासुद्धा पाणी न वापरता ही डाळ वाटायची. त्याचबरोबर छोटा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला. अगदी थोडासा पाव चमचा ओवा घ्यायचा आहे. ओवा तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही घेतला तरी काही हरकत नाही. त्याचबरोबर 1 चमचाभर आपण तीळ घेऊया. पांढरे तीळ आपण इथे घेतलेले आहेत. अप्रतिम चवीची ही वडी होते. तुम्ही करून पहा. 1 बाऊल भरून आपण इथं कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली. धुतलेली कोथिंबीर पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायची आहे. पूर्ण तिचं पाणी काढून घ्यायचं आणि एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. पहा इथं एकदम कोथिंबीर जेवढी होईल तेवढी बारीक चिरून घ्या आणि सुकी कोथिंबीर आपल्याला एकदम सुकी करून घ्यायची आहे. अजिबात ओली कोथिंबीर याच्यासाठी वापरू नका, नाहीतर आपले जे रोल आहेत कोथिंबीर रोल ते व्यवस्थित येणार नाहीत. म्हणून काय करा, कोथिंबीर घ्या, स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवा. धुतल्यानंतर बारीक चिरून घ्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एखाद्या कपड्यावरती टाकून पंख्याखाली 1-2 ते 3 मिनिट वाळवून घ्या. पूर्णपणे सुकवून घ्या, म्हणजे ही जी वडी आपले रोल आपण करणार आहे ते व्यवस्थित रोल येतात, एकदम ओलसर होत नाही. आता पहा इथं कोथिंबीर 1 बाऊल भरून, म्हणजे 2 जुड्या मी कोथिंबीर घेतली होती तेवढी सगळी मी इथं वडीसाठी वापरली आहे. भरपूर सारी कोथिंबीर वापरून आपल्याला ही वडी बनवायची आहे. इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 छोटी वाटी भरून. हे पहा 1 पळीभर पीठ इथं मी घेतलेलं आहे. अगदी तुम्ही वाटीच्या मापाने पीठ घेतलं तरी चालेल. तांदळाच्या पिठामुळे वडी खुसखुशीत, खमंग, कुरकुरीत होते. आता इथं वडीचं मिश्रण आपलं करून झालेलं आहे. आता आपण हाताला थोडंसं तेल लावूया आणि याचे रोल करून घेऊया. नेहमी जशी आपण वडी वाफवून घेतो, बेसन पिठाची वडी जशी वाफवून घेतो त्याच पद्धतीने ही वडी ही आपल्याला वापरायची आहे. जर इथं तुमचं मिश्रण खूप पातळ झालं असं तुम्हाला वाटत असेल, सैल झालं मिश्रण, तर बेसन पीठ घ्या किंवा तांदळाचं पीठ घ्या आणि एकसारखं हे मिश्रण तयार करून घ्या. तर पहा इथं छान असे आपले रोल व्यवस्थित येत आहेत. आपण डाळीला पाणी वापरलेलं नाही आहे, बिना पाण्याचं, आणि कोथिंबीरही पूर्णपणे सुकवून घेतल्यामुळे हे रोल अगदी फार छान येत आहेत.
अशा पद्धतीने एकदा कोथिंबीर वडी तुम्ही करून पहा. पूर्णपणे वेगळी पद्धत आहे. आणि जेव्हा अशी कोथिंबीर वडी तुम्ही करून पाहाल, अगदी 8 दिवस जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलीत, पाहिजे तेव्हा तुम्ही काढून ही तळून किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता. आणि अगदी सकाळी जरी केलीत तुम्ही तरी संध्याकाळपर्यंत ही वडी आहे अशी कुरकुरीत खुसखुशीत राहते आणि चवीलाही फार छान होते. सगळ्या डाळींचं मिश्रण असल्यामुळे प्रोटीन्स तर भरपूर आहेतच, पौष्टिक तर आहेच, त्याचबरोबर खायलाही फार छान लागते. तर इथं पहा, आता ह्या चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे आणि तेल लावून ही वडीचे रोल आपण इथं तयार करून घेत आहोत. अशा पद्धतीने सगळे रोल आपले तयार झाले आहेत. एवढ्या मिश्रणामध्ये आपले 6 रोल तयार झालेले आहेत. पहा इथं, कारण ही वडी लागतेच एवढी सुंदर की केल्या केल्या सगळे अगदी तळलेच लोक इथं ओट्याजवळ उभे राहतात आणि खायला तयार असतात. त्याच्यामुळे ही करतानाच थोडीशी जास्ती करा. तर इथं पहा, आता ही आपण वडी वाफवून घेऊया. पाणी चांगलं उकळलं, पाण्याला चांगली वाफ आली की त्या वाफेवरती ही चाळण ठेवायची आणि झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती ही वडी आपल्याला 15 मिनटासाठी वाफवून घ्यायची आहे. अगदी 15 मिनटासाठी मंद गॅसवरती वाफवून घ्या, म्हणजे छान ही वडी वाफवली जाते आणि चवीला छान होते, कच्ची राहत नाही. आणि इथं पहा, मी तुम्हाला रोल काढून दाखवते. ह्या पहा, फार छान असा रोल आपला वाफवला गेलेला आहे. ओला हात लावून आपण रोल बघायचा आपली वडी वाफवली गेली आहे का. ओला हात, थोडा हाताला पाणी लावा आणि रोलवरती ते आपला हात फिरवायचा आणि जर हा रोल हाताला चिकटला तर समजायचं अजून वडी वाफवली नाही आणि जर रोल हाताला चिकटला नाही तर समजायचं आपली वडी व्यवस्थित वाफवली गेली आहे. छान अशी ही वडी वाफवली गेली आहे. पहा इथं, अगदी चाकूच्या सुरीच्या साह्याने मी वड्या पाडते, पण कुठेही आपला रोल वडी पसरत नाही आहे, कोथिंबीर बाहेर येत नाही आहे आणि व्यवस्थित असा हा रोल आपला इतका छान वाफवला गेलेला आहे. त्याच्यामुळे ह्या वड्या पहा, एकसारख्या वड्या आपल्या पडत आहेत. हे पहा, सुंदर अशी ही वडी तयार होते. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अजिबातसुद्धा पूर्ण पसरलेला नाही आहे वडी आपली. पहा इथं, खूप छान चवीची वडी होते आणि त्यात जर तुमची कोथिंबीर गावठी असेल, देशी कोथिंबीर असेल तर ही वडी आणखीन चवदार चविष्ट होते. तर पहा इथं, आपण अगदी उडीद डाळ घेतली, मसूर डाळ घेतली, तूर डाळ, मूग डाळ आणि चणा डाळ अशी 5 डाळींची आपण इथं ही कोथिंबीर वडी बनवत आहोत. अशा पद्धतीने सगळ्या वड्या मी कट करून घेतल्या. आता ह्या वड्या मी तळून घेणार आहे. पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला, अगदी कुठेही वडी आपली पसरली नाही किंवा तुटलेली नाही आहे. तेल छान गरम झालं आहे आणि गरम तेलावरती ह्या वड्या आपल्याला खमंग खुसखुशीत तळून घ्यायच्या आहेत. आता मी ह्या वड्या तळून घेते, पण तुम्ही ह्या वड्या शॅलो फ्रायही करू शकता. शॅलो फ्राय जरी वड्या तुम्ही केल्या तरी ही अगदी खुसखुशीत कुरकुरीत वड्या राहतात, अजिबात मऊ वडी पडत नाही आणि चव तर एवढी सुंदर लागते. तुम्ही करून तर पहा, सुंदर चवीची ही वडी होते. कारण आपण याच्यामध्ये आलं, लसूण, अगदी हिरवी मिरची वापरल्यामुळे याला आणखी छान चव येते. तुम्हाला जर हवं असेल तर याच्यामध्ये धणे जिरे पावडर किंवा आणखीन मसाले थोडेफार ॲड करून तुम्ही हे कोथिंबीर वडी करू शकता. तर इथं पहा, जेवढी बसतील तेवढी मी तेलामध्ये ह्या वड्या सोडत आहे. आता 1-2 मिनटं जाऊन द्यायचे आणि मगच ह्या वड्या झाऱ्याच्या साह्याने आपल्याला हलवून घ्यायच्या आहेत. टाकल्या लगेच वडी हलवू नका. अगदी 2 ते 3 मिनिट जाऊ द्या, वड्या व्यवस्थित तेलामध्ये सेट होऊ द्या आणि मग मिडियम गॅसवरती ही वडी तळून घ्या. छान खमंग खरपूस आपल्याला ही वडी तळायची आहे, कच्ची वडी काढू नका. जेवढी तुम्हाला सोनेरी कलरवरती वडी काढता येईल. हे पहा, अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ही वडी आपल्याला खुसखुशीत खमंग कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे. आणि पहा इथं किती छान वड्या आपल्या तेलामध्ये ही वडी अजिबात पसरलेली नाही आहे. आपण मिश्र डाळीची वडी इथं बनवलेली आहे, त्याच्यामुळे चवदार, चविष्ट आणि कुरकुरीत खमंग अशी ही वडी होते. तुम्ही करून पहा. अगदी प्रवासालाही तुम्ही अगदी 4-5 दिवसासाठी या वड्या नेऊ शकता, अजिबात खराब होत नाहीत. फ्रीजमध्ये ठेवलात तर तुम्ही अगदी 8-10 दिवस ही वडी तुम्हाला जेव्हा हवी तेव्हा तुम्ही काढून तळून खाऊ शकता. अगदी तळलेली वडी ही 4-5 दिवस छान अशी फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवली तरीही फार छान राहते. तरी इथं पहा, छान अशी खुसखुशीत कुरकुरीत आपली वडी तळून झालेली आहे. आणि अशा पद्धतीने वडी काढा, म्हणजे गोल्डन ब्राऊन कलरवरती. बुडबुडे वडीवरचे कमी व्हायला लागले की वडी काढून घ्यायची, समजायचं की आपली वडी छान तळली गेली आहे. आणि मी अर्ध्या वड्या तळून घेतलेल्या आहेत, अर्ध्या मी फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवलेल्या आहेत.
अगदी कुरकुरीत अशी ही वडी आपली तयार झाली आहे. मी तुम्हाला तोडूनही दाखवते. कमीत कमी तेलकट, खमंग खुसखुशीत, त्याचबरोबर भरपूर सारे प्रोटीन्सनी भरलेली ही वडी आपली तयार आहे. आणि अशा पद्धतीने या वड्या करून पहा, खाऊन पहा. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पहा इथं छान अशी कुरकुरीत, खमंग खुसखुशीत आपली वडी तयार आहे. अशीच एक नवीन पौष्टिक आणि चवदार रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वयंपाक करा, आनंद घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद मंडळी.